Hi friends, today we are going to learn advantages and disadvantages of potentiometer over a voltmeter. म्हणजेच पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत ओके व्होल्टमीटरच्या तुलनेमध्ये हे आज आपण ह्या तासामध्ये बघणार आहोत. तर आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की राईट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर अ व्होल्टमीटर. ओके, तर आता आपण याचं उत्तर बघू. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर. ओके, तर पोटेन्शियोमीटर जो असतो त्याचा उपयोग खूप स्मॉल म्हणजे कमी पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली मोजण्यासाठी केला जातो. ओके, तर व्होल्टमीटरचा उपयोग स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी केला जाऊ शकत नाही. ओके, पोटेन्शियोमीटर कॅन बी यूज फॉर द मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली. ओके, एकदम ॲक्युरेटपणे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजता येतो. पण व्होल्टमीटरच्या सहाय्याने आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स ॲक्युरेटली मोजता येत नाही. ओके, दुसरा पॉईंट, ॲट द टाईम ऑफ नल पॉईंट पोटेन्शियोमीटर डज नॉट ड्रॉ करंट फ्रॉम द सेल. ओके, सो इट मेजर्स द EMF of the cell. However, voltmeter draws current from the source of EMF so that it cannot measure the EMF of the cell. Okay, but it measures the potential difference of the cell. याचा अर्थ काय होतो की पोटेन्शियोमीटर जो असतो ज्यावेळेस नल पॉईंट येतो ओके त्यावेळेस त्याच्यातून करंट ड्रॉ होत नाही त्या सेलमधून बॅटरीमधून. म्हणून पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपल्याला त्या सेलचं मोजता येतो. ओके, परंतु व्होल्टमीटरमधून करंट ड्रॉ होतो. ओके, त्याच्यामुळे त्याचा उपयोग सेलचा EMF मोजण्यासाठी केला जाऊ शकत नाही. परंतु व्होल्टमीटरचा उपयोग पोटेन्शियल डिफरन्स सेलचा मोजण्यासाठी केला जातो. ओके, तिसरा पॉईंट, बाय इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर wire its sensitivity can be increased so that it is more sensitive whereas voltmeter is less sensitive. म्हणजे काय, जर आपण पोटेन्शियोमीटरची लेंथ जर वाढवली तर त्याची सेन्सिटिव्हिटी ही वाढवली जाऊ शकते आणि त्याच्यामुळं तो पोटेन्शियोमीटर सेन्सिटिव्हपणे आणि ॲक्युरेटली पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. परंतु व्होल्टमीटर तेवढा सेन्सिटिव्ह नसतो, तो त्याच्यापेक्षा कमी सेन्सिटिव्ह असतो. ओके, चौथा पॉईंट, द ॲक्युरेसी ऑफ व्होल्टमीटर कॅन नॉट बी इन्क्रीज्ड बियॉन्ड अ सर्टन लिमिट वाईल दॅट द पोटेन्शियोमीटर कॅन बी इन्क्रीज टू एनी एक्सटेंट. हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. म्हणजेच काय, व्होल्टमीटरची ॲक्युरेसी एका लिमिटपेक्षा जास्त आपल्याला वाढवता येत नाही. ओके, म्हणून आपल्याला एका लिमिटपर्यंतच व्होल्टेज मोजावं लागतं. पण पोटेन्शियोमीटरची ॲक्युरेसी आपल्याला वाढवता येते. ओके, आणि त्याच्यामुळं पोटेन्शियोमीटर कुठल्याही एक्सटेंटपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स मोजू शकतो. ओके, हा झाला त्यांच्यामधला फरक पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरमधला. आता आपल्याला बघायचं आहे की डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत पोटेन्शियोमीटरच्या व्होल्टमीटरच्या तुलनेमध्ये. तर पहिला पॉईंट आहे की व्होल्टमीटर इज नॉट पोर्टेबल. म्हणजे सहजपणे आपल्याला तो वापरता येत नाही पोटेन्शियोमीटर, परंतु व्होल्टमीटर आपल्याला सहजपणे वापरता येतो. हा महत्त्वाचा फरक आहे, म्हणजे डिसॲडव्हान्टेज आहे पोटेन्शियोमीटरचा. तो पोर्टेबल नाही आहे, सहजरित्या आपल्याला तो वापरता येत नाही, परंतु व्होल्टमीटर हा आपल्याला सहजपणे वापरता येतो. आणि दुसरा पॉईंट काय आहे, पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव्ह डायरेक्ट रिडिंग बट व्होल्टमीटर गिव्स डायरेक्ट रिडिंग. पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने आपल्याला डायरेक्ट रिडिंग घेता येत नाही, त्याच्यामुळे तो डावीकडे वापरण्यासाठी. पण व्होल्टमीटर आपल्याला डायरेक्ट रिडिंग देतो, त्याच्यामुळं तो आपल्याला सोपा आहे वापरण्यासाठी. ओके, आता आपल्याला दुसरा प्रश्न असाही विचारू शकतात परीक्षेमध्ये की पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरमधला फरक काय ते सांगा. म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. तर आता आपण बघितल्याप्रमाणे की पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये काय फरक आहे. तर पहिला पॉईंट आपण बघू पोटेन्शियोमीटरचा. तर पोटेन्शियोमीटर
is used to measure the electromotive force of the cell and potential difference. म्हणजे सेलचा पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मोजण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा वापर केला जातो. तर व्होल्टमीटरचा उपयोग फक्त पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठीच केला जातो. ओके, म्हणजे इट इज यूज टू मेजर ओनली टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. ओके, दुसरा पॉईंट पोटेन्शियोमीटरचा, इट इज यूज टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. म्हणजे सेलच्या आतमध्ये जो रेजिस्टन्स असतो, ओके, सेलचं त्याच्या आतमध्ये रेजिस्टन्स किती आहे इंटरनल, तो मोजण्यासाठी आपल्याला पोटेन्शियोमीटरचा उपयोग होतो. तर व्होल्टमीटर कॅन बी यूज टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ओके, इट इज ऑल्सो यूज टू मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. तिसरा पॉईंट काय आहे की पोटेन्शियोमीटर हा खूप ॲक्युरेट असतो, मोस्ट ॲक्युरेट. पण व्होल्टमीटर हा कमी ॲक्युरेट असतो. ओके, पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव्ह डायरेक्ट रिडिंग. म्हणजे पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने आपल्याला डायरेक्ट रिडिंग मिळत नाही, परंतु व्होल्टमीटर गिव्ज डायरेक्ट रिडिंग. आपल्याला व्होल्टमीटरच्या सहाय्याने डायरेक्ट रिडिंग मोजता येते. ओके, पोटेन्शियोमीटर हा आपल्याला लार्ज साईजपर्यंत वापरता येतो. इट इज ऑफ लार्ज साईज. ओके, आणि व्होल्टमीटर इट इज ऑफ स्मॉल साईज, तो स्मॉल साईजमध्ये असतो व्होल्टमीटर. पुढचा पॉईंट बघू आपण 6वा. इट कॅन बी यूज टू मेजर द व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने आपण खूप लहान पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा मोजू शकतो. ओके, आणि व्होल्टमीटर इट इज यूज टू मेजर द लार्ज व्होल्टेज. आणि लार्ज व्होल्टेज मोजण्यासाठी आपल्याला व्होल्टमीटरचा वापर करावा लागतो. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट ऑफ पोटेन्शियोमीटर, इट वर्क्स ऑन नल डिफ्लेक्शन मेथड. पोटेन्शियोमीटर हे नल डिफ्लेक्शन मेथडवरती काम करतो. म्हणजे जोपर्यंत तो नल पॉईंट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते डिफ्लेक्शन घेता येत नाही. परंतु व्होल्टमीटर वर्क्स ऑन डिफ्लेक्शन मेथड, ओनली डिफ्लेक्शन. पोटेन्शियोमीटरचा शेवटचा पॉईंट, इट सेन्सिटिव्हिटी इज व्हेरी हाय. म्हणजे पोटेन्शियोमीटर हा खूप सेन्सिटिव्ह असतो आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे तो खूप ॲक्युरेट असतो. आणि व्होल्टमीटर वर्क्स ऑन डिफ्लेक्शन. ओके, सो इट सेन्सिटिव्हिटी इज लो. ओके, ह्याची सेन्सिटिव्हिटी ही कमी असते. अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 8 पॉईंट याच्यामध्ये लिहिता आले पाहिजेत. ओके, इज इट क्लिअर? सो टुडे वी हॅव कम्प्लिटेड ओके this point, distinguish between potentiometer and voltmeter.